नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी चालू घडामोडीवर प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे, ज्याला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे? पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड असे ठेवण्यात आले आहे, ज्याला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. या किल्ल्यामुळे या तालुक्याला विशेष ओळख मिळाली आहे. अनेक वर्षापासून स्थानिक लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी अशी मागणी होती. महसूल विभागाने या मागणीला मान्यता दिल्यानंतर आता वेल्हे हे तालुक्याचे अधिकृत नाव राजगड असे झाले आहे. या नामकरणाचा उद्देश तालुक्याचा ऐतिहासिक वारसा जपून पर्यटन वाढवणे आणि राज्याच्या इतिहासाशी लोकांना जोडणे हा आहे. ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी कोणते एआय स्टार्टअप्स लॉन्च केले आहे? ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी पॅरलल वेब सिस्टीम्स हे स्टार्टअप लॉन्च केले आहे. या स्टार्टअपचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय आणि मशीन लर्निंग तज्ञांचा वापर करून विविध समस्यांवर तोडगा काढणे आहे. हे स्टार्टअप एआय आधारित वेब सेवा आणि सोल्युशनवर लक्ष केंद्रित करणे आहे. पराग अग्रवाल यांनी माजी ट्विटर कार्यकारी अधिकारी विवेक लक्ष्मण यांच्यासोबत हे स्टार्टअप सुरू केले आहे. या कंपनीने सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख गुंतवणूकदारांकडून सुमारे 30 दशलक्ष म्हणजेच 260 कोटी रुपये इतके निधी मिळवले आहे. 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणी मांडले? 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 अमित शहा यांनी मांडले. गृहमंत्री अमित शहा यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकाचा मुख्य उद्देश पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांना गंभीर गुन्हेगारी आरोपाखाली 30 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवल्यास त्यांना पदावरून दूर करण्यासाठी एक कायदेशीर चौकट तयार करणे आहे. या विधेयकामुळे देशाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी याला लोकशाहीवर हल्ला आणि राज्य सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे. आदी कर्मयोगी अभियान 19 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? आदी कर्मयोगी अभियान 19 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने सुरू केले आहे. हे अभियान आदिवासी विकास आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. आदिवासी मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर संमेलन अलास्का, अमेरिका येथे आयोजित करण्यात आले होते. अमेरिकेतील अलास्का राज्यातील जॉइंट बेस एल्मेंडार्फ रिचर्ड्स यांना लष्करी तळावर ही बैठक झाली. या बैठकीचा मुख्य उद्देश रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी तोडगा काढणे हा होता. ही बैठक 2.5 तास चालली असली तरी कोणत्याही ठोस निर्णयाविना ती निष्फळ ठरली. या भेटीला जागतिक स्तरावर महत्त्व होते कारण पुतिन यांना गेल्या 10 वर्षात प्रथमच अमेरिकेच्या भूमीवर औपचारिक स्वागत मिळाले. भाविना पटेल यांनी नुकतेच कुठे आयोजित ITF वर्ल्ड पॅरा इव्हेंट 2025 मध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकले आहे? भाविना पटेल यांनी नुकतेच वॉशिंग्टन, अमेरिका येथे आयोजित
ITF वर्ल्ड पॅरा इव्हेंट 2025 मध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहे. त्यांनी ITF वर्ल्ड पॅरा एलिट इव्हेंटमध्ये महिला एकेरीच्या क्लास 4-5 श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी त्यापूर्वी ITF वर्ल्ड पॅरा फ्युचर इव्हेंटमध्ये याच श्रेणीत रौप्य पदक पटकावले होते. या विजयामुळे भाविना पटेल यांनी पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरी व्हीलचेअर क्लास 1 ते 5 जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. भारताने अग्नी 5 या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी कोठे केली आहे? ओडिसा येथे केली आहे. अग्नी 5 हे 5000 किलोमीटर अधिक पल्ल्याचे अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अग्नी 5 हे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांविरुद्ध भारताच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामरिक शक्ती अधिक मजबूत झाली आहे. कॉर्नबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025च्या मास्टर श्रेणी कोणी जिंकली आहे? कॉर्नबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025च्या मास्टर श्रेणी विन्सेंट किमर यांनी जिंकली. बुद्धिबळात जर्मन ग्रँडमास्टर विन्सेंट किमरने एक फेरी शिल्लक असताना कॉर्नबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025 जिंकले आहे. त्याच्या कामगिरीमुळे तो पहिल्यांदाच लाईव्ह रेटिंगमध्ये जगातील टॉप 10 मध्ये पोहोचला. ही स्पर्धा चेन्नईमध्ये झाली. भारतीय व आंतरराष्ट्रीय अनेक नामांकित ग्रँडमास्टर्स यात सहभागी झाले होते. मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे? मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये देविका सिहाग या भारतीय बॅडमिंटन खेळाडूने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये भारतीय बॅडमिंटन खेळाडू देविका सिहागीने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. तिने अंतिम सामन्यात आपलीच सहकारी खेळाडू इशारानी बरुआह हिचा 15-7, 15-12 अशा गुणांनी पराभव केला. देविकाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय चॅलेंज किताब आहे. ही स्पर्धा BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या नवीन 3x15 गुण पद्धतीनुसार खेळली गेली, ज्यात प्रत्येक गेम 31 गुणाऐवजी 15 गुणांचा असतो. SBIच्या आर्थिक संशोधन विभागानुसार इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट UPIच्या वापरामध्ये कोणते राज्य सर्वोच्च स्थानावर आहे? महाराष्ट्र राज्य सर्वोच्च स्थानावर आहे. SBIच्या एकोप अहवालानुसार युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस वापरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. जुलै 2025 मध्ये महाराष्ट्राने व्यवहाराच्या प्रमाणात 9.8% आणि मूल्यात 9.2% वाटा मिळवला. किरकोळ पैशाच्या मूल्यात UPIचा वाटा 2019 मध्ये 40% वरून मे 2025 मध्ये 91% पर्यंत वाढला, जो रोख बदल दर्शवितो. खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले शहर बनले ज्याने रेल्वेच्या ट्रॅकच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवले आहेत? खालीलपैकी वाराणसी हे शहर भारतातील पहिले शहर बनले आहे ज्याने रेल्वेच्या ट्रॅकच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवले आहे. हे पायलट प्रोजेक्ट वाराणसीमधील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये सुरू करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने 2025 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन करण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे त्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे रेल्वेच्या वापरात येणाऱ्या विजेसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता राहणार नाही, कारण ट्रॅकच्या मधली जागा वापरली जाईल. कोणत्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? अभिनव बिंद्रा या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून
नियुक्त करण्यात आले आहे. अभिनव बिंद्रा यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले. या खेळामध्ये मानसिक आरोग्य आणि कल्याणाबद्दल जागरूकता वाढवणे या भूमिकेचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही एक जागतिक संस्था आहे जी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन व व्यवस्थापन करते. तिची स्थापना 23 जून 1894 रोजी पिएरे दे कुबर्टीन यांनी केली. मुख्यालय लॉझान, स्वित्झर्लंड. क्रिस्टी कोएंट्री IOCच्या 10व्या अध्यक्षा, IOCच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.